पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र तर्फा मी तुम्हाला याच्या अगोदरपासून सांगत आलो होतो की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघणार आहे आणि ती जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात मी तुम्हाला सांगितलं होतं। आणि ही जी भरती आहे विद्यार्थ्यांकडून निघालेली आहे 21,413 जागांसाठी ही भरती निघाली आणि याच्यासाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। महाराष्ट्रातील आपल्या सर्व जिल्ह्यांसाठी जे हे भरती चालू आहे ठीक आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, ग्राउंड नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये इंटरव्ह्यू नाही आहे, उंचीची काही अट नाही। तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे 10वीच्या पर्सेंटेजवर होणार आहे, 10वीच्या टक्क्यावर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांची मला एकच डिमांड होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा आम्ही फॉर्म कुठं भरू जेणेकरून आमचं सिलेक्शन होणार आहे। सर आम्हाला 60% वरत आहे, सर आम्हाला 50% वरत आहे, सर आम्हाला 70% वरत आहे, सर आम्हाला 80% वरत आहे, सर आम्हाला 90% वरत आहे, सर मला 91%, 92% आहे। तर आम्ही इथं फॉर्म कुठं भरला पाहिजे जेणेकरून आमचं सिलेक्शन होणार आहे। तर याबद्दलच माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा जे विद्यार्थ्यांनो एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे की आपण या ठिकाणी कुठं फॉर्म भरला पाहिजे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ बा कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला, कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत आपला व्हिडिओ या ठिकाणी पोहोचून राहिला। ठीक आहे, तर पहा पोस्ट ऑफिसचे जे जवळपास विद्यार्थ्यांकडून 21,413 जागांसाठी ही भरती निघालेली आहे आणि यामध्ये 10वी पासवर फॉर्म भरू शकता, लेखी परीक्षेने डायरेक्ट सिलेक्शन आपलं या ठिकाणी होणार आहे। आणि यामध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये तर पगार तुम्हाला पहिलं जे पद आहे तर ते आहे बीपीएमचं पद आहे। बीपीएमचं जे पद आहे हे सर्वात बेस्ट आहे, यामध्ये पगार 12,000 ते 29,000 भेटणार आहे। दुसरं पद आहे विद्यार्थ्यांकडून असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर, त्याला एबीपीएम सुद्धा म्हटलं जाते, यामध्ये तुम्हाला पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 आणि तिसरं जे पद आहे तर ते आहे डाकसेवक, यामध्ये पगार भेटणार आहे 10,000 ते 24,000 तर सर्वात चांगलं जे पद आहे तर ते बीपीएमचं आहे। ठीक आहे, तर पाहता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये आपल्याला सिलेक्शन घेण्यासाठी किती पर्सेंटेज असले पाहिजे आणि आपलं ज्या विद्यार्थ्यांकडून फॉर्म कुठं भरायचा आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। ठीक आहे, तर सर्वात अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे तर हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही लिहा जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की मुलांना किती पर्सेंटेज या ठिकाणी आहे। ठीक आहे, तर सर्वात अगोदर मी एक या ठिकाणी सांगून देतो, तर ज्या विद्यार्थ्यांना जर विद्यार्थ्यांकडून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल, जर तुमचे पर्सेंटेज तुम्हाला 90च्या वरती असेल, बघा मला भरपूर विद्यार्थ्यांनी जे कमेंट केले असे की सर फॉर्म कुठे भरावा, सर मला 90च्या वरती आहे, 92च्या वरती आहे, 91च्या वरती आहे, 90च्या वरती आहे, माझं सिलेक्शन होण्यासाठी कुठं मी या ठिकाणी फॉर्म भरला पाहिजे जेणेकरून माझं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा आहे असे विद्यार्थी ज्यांना 90च्या वरती पर्सेंटेज आहे, ठीक आहे, ज्यांना 90% आहे, 91% आहे, ठीक आहे, आणि 50 वाल्यांसाठी सुद्धा सांगणार आहे, 60, 70, 80% वाल्यांसाठी सुद्धा सांगणार आहे फॉर्म कुठे टाकायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला 91 झालं, 92% असेल, ठीक आहे, त्याचबरोबर 93 तुम्हाला टक्के असेल किंवा 94% असेल, ठीक आहे, किंवा 95 तुम्हाला टक्के असेल किंवा 96% तुम्हाला असेल किंवा 97% असेल, ठीक आहे, किंवा 98% तुम्हाला या ठिकाणी असेल, तर यापैकी जर तुम्हाला पर्सेंटेज असेल आणि तुम्हाला जर फायनल सिलेक्शन जर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायला पाहिजे बेस्ट आहे त्या ठिकाणी, तर तुम्हाला चंद्रपूर डिव्हिजन मध्ये तुम्ही फॉर्म भरा। ज्यांना सुद्धा 90च्या वरती पर्सेंटेज आहे, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांकडून चंद्रपूर डिव्हिजन मध्ये तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा। ठीक आहे, चंद्रपूर डिव्हिजन, ठीक आहे, तर चंद्रपूर डिव्हिजन मध्ये जे तुम्हाला फॉर्म भरायचा, कारण की जे चंद्रपूर डिव्हिजन मध्ये जर आपण पाहिलं तर चंद्रपूर डिव्हिजन मध्ये भरपूर या ठिकाणी जागांचा जर आपण विचार केला चंद्रपूर डिव्हिजनला तर 147 जागा चंद्रपूर डिव्हिजनला आहे। ठीक आहे,
147 जागा या ठिकाणी आहे। आणि आपल्याला फॉर्म भरताना गलती कशी नाही करायची तर पहा, फॉर्म आपल्याला आपल्या मोबाईल मधूनच फॉर्म भरायचा आहे। तुम्ही सायबर कॅफेमध्ये जासान आणि सायबर कॅफेला काय करते, फक्त जवळपास तो प्रिफरन्स किती टाकून देते, फक्त 10 प्रिफरन्स टाकून देते, ते सुद्धा आपल्याच कॅटेगरीचे। तुम्ही ओबीसी असाल तर ओबीसीचे 10च तो प्रिफरन्स टाकून देईल, 10 पेक्षा जास्त टाकत नाही। तर आपल्याला प्रिफरन्स जास्त टाकायचे, ह्या आपल्याला चुकानी करायच्या, ठीक आहे। तुम्ही जर 10च प्रिफरन्स देसाल, तुम्ही ओबीसी असाल, एससी कॅटेगरी असाल किंवा तुम्ही जर समजा या ठिकाणी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल आणि तुमच्याच कॅटेगरीसाठी तुम्ही फक्त या ठिकाणी प्रिफरन्स दिलं, फक्त तुम्ही 8 ठिकाणी प्रिफरन्स दिलं तर तुमचं सिलेक्शन नाही होणार आहे, ठीक आहे। तर आपल्याला जे यूआर कॅटेगरी असते तर यूआर मध्ये सुद्धा आपल्याला प्रिफरन्स द्यावा लागते आणि स्वतः मोबाईल मधून फॉर्म तुम्ही भरा, ठीक आहे। कारण की जेवढ्या पण जागा आहेत तेवढ्या सर्व ठिकाणी आपल्याला प्रिफरन्स द्यायचा। आता इथंच आहे चंद्रपूर डिव्हिजन मध्ये जर पाहिलं आपण, चंद्रपूर डिव्हिजन मध्ये टोटल 147 जागा आहे, ठीक आहे। तर यामध्ये कॅटेगरीनुसार बऱ्यापैकी जागा आहे, एससी कॅटेगरीच्या पण मस्त जागा आहे, यामध्ये ओबीसी कॅटेगरीचे सुद्धा आहे आणि सर्वात जास्त जागा यूआर कॅटेगरीची आहे, ठीक आहे। आणि आपल्याला प्रिफरन्स देताना जे सर्वच प्रिफरन्स या ठिकाणी द्यायचे आहे, ठीक आहे। जोपर्यंत पहिले आपल्या कॅटेगरीचे प्रिफरन्स द्यायचे, तुम्ही एससी असाल तर एससीचे सगळे प्रिफरन्स देऊ द्यायचे, ज्या ठिकाणी एससी कॅटेगरीच्या जागा ज्या ज्या गावामध्ये तिथं एससी, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचे असाल तर ओबीसीचे प्रिफरन्स सर्वात अगोदर टाकून द्यायचे, ठीक आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे समजा असे गाव आहे, ठीक आहे। ओबीसी समजा ओबीसी इथं जागा आहे, ठीक आहे। त्याचबरोबर यूआर, तर सर्वात पहिले आपल्या ओबीसी कॅटेगरीचे सर्व भरून द्यायचे जेवढे आपले कॅटेगरी आहे। त्यानंतर यूआर कॅटेगरीला सुद्धा आपल्याला प्रिफरन्स द्यायचा आहे, कारण की यूआर कॅटेगरी जे आहे हे राखीव असते सर्वांसाठी, यूआर मध्ये तुम्हाला प्रिफरन्स द्यायचा आहे, ठीक आहे। आपल्या कॅटेगरीचे समजा आता ओबीसी कॅटेगरीचे आहे, तुमचे समजा या ठिकाणी तुम्ही प्रिफरन्स किती दिला, 30 ते 40 पर्यंत समजा जेवढा पण जागा असेल तेवढा प्रिफरन्स दिला। त्याच्यानंतर समोर आपल्याला यूआर कॅटेगरीला सुद्धा प्रिफरन्स द्यायचा आहे। 40 जागा, आता 40 ओबीसी कॅटेगरीचे आहे, 40 पर्यंत आपण प्रिफरन्स दिला आपल्या कॅटेगरीचा, किंवा एससी कॅटेगरीचे 30 जागा, 30 पर्यंत आपला प्रिफरन्स दिला किंवा 40 पर्यंत प्रिफरन्स दिला आपला। आणि त्यानंतर आपल्याला जे आहे यूआर कॅटेगरीला सुद्धा प्रिफरन्स देणं चालू करावं लागणार आहे। समोर 40 ओबीसी कॅटेगरी झाले, 41 पासून यूआर कॅटेगरीवर सुद्धा प्रिफरन्स देऊन द्या। जेवढ्या जागा यूआर कॅटेगरी सर्व याच्यावर प्रिफरन्स देऊन द्या, तेव्हाच तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे। सगळे प्रिफरन्स देऊन द्यायचा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जेवढा आहे तेवढा, नाही तर तुम्ही सायबर कॅफेमध्ये गेले तर तो एवढं करून देत नाही, एक लक्षात ठेवा। तर आपल्या हाताने फॉर्म भरा तुम्हाला, म्हणून सांगत आहे मी, ठीक आहे। तर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे चंद्रपूर डिव्हिजन मध्ये, ज्यांना 90च्या वरती आहे सिलेक्शन घ्यायचं असेल तर ज्यांना 90च्या वरती पर्सेंटेज आहे चंद्रपूर डिव्हिजन मध्ये सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होऊन जाणार आहे, ठीक आहे। आता ज्यांना 80% वरती आहे, ठीक आहे, ज्यांना आता 80%च्या वरती पर्सेंटेज आहे, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन कॅटेगरीचे आहे, तर तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगून देतो मी, तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म टाकायचा आहे तर हा टाकायचा आहे आपल्याला रत्नागिरीमध्ये, ठीक आहे। ज्यांना सुद्धा 80%च्या वरती असेल तर रत्नागिरी डिव्हिजनला तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। रत्नागिरी डिव्हिजन मध्ये तुम्हाला ज्यांना सुद्धा 80%च्या वरती असेल तर रत्नागिरी डिव्हिजनला फॉर्म भरा, सिलेक्शन होण्याचे त्या ठिकाणी चान्सेस आहे, ठीक आहे। आणि रत्नागिरी डिव्हिजन मध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 94 जागा आहे, 94 जागा या ठिकाणी आहे, ज्या की सर्वात चांगल्या जागा या ठिकाणी म्हटल्या जाणार आहे, ठीक आहे। तर तुम्हाला इथंचा फॉर्म भरायचा एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ज्यांना सुद्धा 80च्या वरती टक्के असेल तर तुम्हाला जे रत्नागिरी डिव्हिजनला तुम्ही फॉर्म टाकून द्या, ठीक आहे। आणि आपल्याला एकाच डिव्हिजनला फॉर्म भरता येते, 2-3 डिव्हिजनला फॉर्म भरता येत नाही, आपल्याला फक्त एकच डिव्हिजन आपल्याला निवडायचं आहे कोणतंही, ठीक आहे। त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना आता 70%च्या वरती पर्सेंटेज आहे, ज्यांना 70%च्या वरती पर्सेंटेज आहे, तर तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तर मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा, यवतमाळ डिव्हिजनला तुम्हाला टाकायचा फॉर्म, यवतमाळला सुद्धा तुम्ही टाकू शकता। यवतमाळ, तर यवतमाळमध्ये टोटल जे जागा आहे तर यवतमाळमध्ये टोटल जागा 67 जागा आहे, ठीक आहे। यवतमाळमध्ये 67 जागा, ज्यांना 70%च्या वरती आहे, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला आणखीन कोणत्या ठिकाणी टाकायचं आहे, एक तर तुम्ही रायगडमध्ये टाकू शकता, ठीक आहे। रायगडला सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे, तर तुम्हाला यापैकी जे वाटते त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता, जे तुम्हाला वाटत असेल चांगलं तर तिथं तुम्ही फॉर्म भरू शकता, पण एकाच ठिकाणी, ठीक आहे। तर रायगडमध्ये जर आपण पाहिलं, रायगडमध्ये 80 जागा आहे, ठीक आहे। तर 80 जागा या ठिकाणी रायगडला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या 2 ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ज्यांना 70%च्या वरती आहे, ठीक आहे। किंवा मग तुमच्या मताने सुद्धा तुम्ही टाकू शकता, ठीक आहे। त्यानंतर आता ज्या विद्यार्थ्यांना 60%च्या वरती आहे, एक तर ज्यांना 70%च्या वरती आहे, एक तर तुम्ही यवतमाळ डिव्हिजनला टाका किंवा मग तुम्ही या ठिकाणी रायगड डिव्हिजनला टाका किंवा मग चंद्रपूर डिव्हिजनला तुम्ही टाका, ठीक आहे।
किंवा मग तुम्ही या ठिकाणी पालघर डिव्हिजनला सुद्धा टाकू शकता आणि त्याचबरोबर रत्नागिरी डिव्हिजनला सुद्धा टाकून द्या। तर ह्या ज्या ठिकाणी जास्त जागा आहेत ह्या 5 ठिकाणापैकी तुम्हाला एका ठिकाणी फॉर्म टाकायचा आहे। ज्यांना 70च्या वरचा पर्सेंटेज आहे आणि ज्यांना 80%च्या वरचा पर्सेंटेज आहे तर तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी टाकायचं आहे, चंद्रपूर डिव्हिजनला सुद्धा तुम्ही टाकून द्या। ठीक आहे, चंद्रपूर डिव्हिजन किंवा मग तुम्ही या ठिकाणी ज्या रत्नागिरी डिव्हिजनला सुद्धा टाकू शकता। ठीक आहे, किंवा मग तुम्ही या ठिकाणी रायगडला सुद्धा टाकू शकता किंवा यवतमाळला सुद्धा तुम्ही टाकू शकता ज्यांना 80%च्या वरता आहे। ठीक आहे, आता ज्यांना 60%च्या वरतं पर्सेंटेज आहे तर त्यांना कुठं फॉर्म टाकायचा आहे, तर पहा मी इथं लिहून घेतो 60%। ज्यांना 60%च्या वरता आहे 50 ते 60%, ज्यांना सुद्धा 50% ते 60% तर तुम्हाला फॉर्म कुठे टाकायचा आहे, एक तर चंद्रपूर डिव्हिजनला तुम्ही टाकू शकता किंवा मग तुम्ही रत्नागिरी डिव्हिजनला टाकू शकता। यापैकी एकच टाकायचा आहे, फक्त एक निवडा तुम्हाला कोणता पाहिजे तर। ठीक आहे, चंद्रपूरमध्ये ज्या जागा आहे तर चंद्रपूरमध्ये 147 जागा आहे। मी खाली जागा या ठिकाणी लिहून देतो। आणि रत्नागिरीमध्ये जर पाहिलं आपण, रत्नागिरीमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी रत्नागिरी 94 जागा, रत्नागिरीमध्ये 94 जागा आहे। त्याचबरोबर तुम्ही रायगडमध्ये सुद्धा टाकू शकता। रायगडमध्ये सुद्धा बऱ्यापैकी जागा 80 जागा आहेत, या तिकीटनुसार चांगल्या जागा या ठिकाणी म्हणता येणार आहे। त्यानंतर तुम्हाला जे अमरावती डिव्हिजनला सुद्धा तुम्ही टाकू शकता। अमरावती डिव्हिजनला सुद्धा भरपूर जागा आहे, तर अमरावती डिव्हिजनला जवळपास या ठिकाणी जे 62 जागा आहेत। त्याचबरोबर आपल्याला अकोला डिव्हिजनला सुद्धा तुम्ही टाकू शकता। अकोला डिव्हिजनला सुद्धा जवळपास 60 जागा अकोला डिव्हिजनला या ठिकाणी आहे। ठीक आहे, त्यानंतर पहा, तर ह्या एवढे डिव्हिजन मी तुम्हाला सांगितले। आणि एक वर्धा डिव्हिजनला सुद्धा टाकू शकता। वर्धा डिव्हिजनला टोटल जागा आहे 50 जागा आहे। ठीक आहे, त्याचबरोबर यवतमाळला सुद्धा टाकून द्या, यवतमाळला सुद्धा टाकू शकता तुम्ही। तर यवतमाळला ज्या टोटल जागा आहे तर यवतमाळला जवळपास 67 जागा आहे। तर एवढे जे मी तुम्हाला जिल्हे सांगितले या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता, जेणेकरून या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे जे चान्सेस या ठिकाणी आहे। तर युती संपूर्ण महत्त्वाची माहिती चॅनल सबस्क्राईब करून ठेवलेली अपडेट देत राहणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक बद्दल। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथं थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।